नमस्कार, हाय, हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? छान आहात तुम्ही? पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीमबद्दल सांगणार आहे की आपण जर लघुउद्योग बंद करायचे आहेत तर त्यासाठी जे भांडवल लागतं ते कसं आणायचं. तर आपण आजच्या योजनेला सुरुवात करूया. तर पहिली स्कीम महिला समृद्धी योजना. महिला समृद्धी योजना म्हणजे नेमकं काय? तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेली एक सरकारी योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांना स्वतःचा छोटा घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. महिलांना 25,000 ते 50,000 पर्यंत कर्ज व्याजदरात दिले जाते, कमी व्याजदरात. त्यामुळे महिलांना लघुउद्योग करण्यासाठी ही संधी मिळते. या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतात. या योजनेची खरी उद्दिष्ट काय? तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी ग्रामीण आणि गरीब महिलांना व्यवसायासाठी आर्थिक मदत देणे व स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे हा एक उद्देश आहे. आता या योजनेचे काय काय फायदे आहेत चला आपण बघूया. महिलांना 50,000 पर्यंत कर्ज मिळते. त्याच्यावर व्याजदर कमी असतो. तिसरं, महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी. ग्रामीण भागांसाठी विशेषतः लाभदायक योजना आहे. या योजनेमार्फत तुम्ही शिवणकाम व्यवसाय, ब्युटी पार्लर, किराणा दुकान, दुग्ध व्यवसाय, डेअरी वगैरे, अगरबत्ती बनवणे, पापड, लोणचे व्यवसाय, हस्तकला उद्योग हे तुम्ही सर्व काही या योजनेमार्फत करू शकता. आता या योजनेची पात्रता काय आहे? फक्त अर्जदार महिला असावी, 18 ते 55 वर्ष दरम्यान वय असावे, भारतीय नागरिक असावी, कुटुंबाचे उत्पन्न सरकारच्या नियमानुसार, म्हणजे आता आपलं समजून घ्या गव्हर्नमेंट जॉबवाल्यांचं खूप जास्त असते. जर तुम्ही मजूर असाल तर तुमचं उत्पन्न 10, 15, 30च्या काही अंतर्गत असावे. म्हणजे त्यासाठी काय आवश्यक कागदपत्र लागतात तेही मी तुम्हाला सांगते. काय लागतं? आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो साईज आणि व्यवसायाचा साधा प्रस्ताव म्हणजे बिझनेस प्लॅन. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचा बिझनेस करणार आहे याचं त्याच्यामध्ये माहिती भरावी लागते. त्याच्यामुळं तो तसा आहे. आता त्याच्यासाठी अजून आहे अर्ज कसा करायचा. तर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे की अर्जाचा नमुना काय असतो. पण अर्ज कुठे करायचा ते पण मी तुम्हाला सांगते आहे. जवळचं महिला किंवा बालविकास कार्यालयात असेलच, तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी तिथे जा. समृद्धी महिला योजनेचा फॉर्म घ्या, तो पूर्ण फिलअप करा. जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले ते सगळे डॉक्युमेंट, आवश्यक कागदपत्र तुम्ही त्या अर्जाला जमा करा. अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा होते. ही योजना आता महिलांसाठीच महत्त्वाची का आहे? त्याच्या मागचं कारण म्हणजे प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत आहात, पण आर्थिक मदतीच्या अभावामुळे त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. प्रत्येकाला अडचणी असतात, नाही होऊ शकत. त्याच्यामुळे सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. तर ह्या संधीचा प्रत्येक महिलेने लाभ घ्यावा आणि लाभ घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. आपण स्वतः सेल्फ डिपेंड व्हावे अशी इच्छा आहे. त्याच्यामुळे महिलांनी ह्या योजनेसाठी मोठी संधी चालून आलेली महिलांना या योजनेची. त्याच्यामुळे प्रत्येक महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे. तर चला मग मैत्रिणींनो, घरी का बसल्या एक पाऊल पुढे टाका आणि स्वतःचा बिझनेस सुरू करा. तुम्हाला अशाच नवीन नवीन गव्हर्नमेंट स्कीमसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये देईल.